नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वजे मॅडम. आज आपण काय करूयात, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे जॉमेट्रीचं, त्याच्यामध्ये एक लेसन आहे पायथागोरस थेरम. तर त्या पायथागोरस थेरम मधला एक क्वेश्चन आपण आता बघणार आहोत. तर हा क्वेश्चन 10वीच्या पुस्तकामध्ये आहे, तर त्या विद्यार्थ्यांना तो आहे तसा हा क्वेश्चन थोड्या प्रमाणात 8वीच्या विद्यार्थ्यांना, 9वीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांसाठीच तो महत्त्वाचा आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तो महत्त्वाचा आहे. तर क्वेश्चन जर बघितला तर क्वेश्चन अगदी सोपा दिसतो बघा, की टू फाइंड आउट एरिया ऑफ ट्रापेझियम. एरिया ऑफ ट्रापेझियम एबीसीडी. एबीसीडी हा आहे ट्रापेझियम. तर ट्रापेझियमचा जो एरिया काढला जातो, तो ट्रापेझियमचा एरिया काढायसाठी एक फॉर्म्युला आहे, हाफ इंटू sum of parallel sides into height. बघा आता या ट्रापेझियम मध्ये ए बी आणि डी सी या पॅरलल साइड्स आहेत. डीएम किंवा सीएन कशाची व्हॅल्यू आपण घेऊ शकतो, ती काय आहे, हाईट आहे. आणि मग ट्रापेझियमचा एरिया काढता येतो. हे सगळं जरी बरोबर असलं तरी ह्या क्वेश्चन मध्ये हाईट दिलेली नाही, डीसी ची व्हॅल्यू दिलेली नाही. तर त्या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणे हा आता आपल्यासाठीचा टास्क आहे. तर आपण आता सुरुवात करूया. बघा आता पहिल्यांदा मी काय करते, हा ए डी बी जो आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे की बीडी आणि एडी एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. तर ही डायग्राम मी आता अशा प्रकारे काढते. माझा डी जो आहे तो 90 डिग्रीचा आहे, एडी आणि बीडी परपेंडिक्युलर आहेत. आणि मग त्याच्यामध्ये व्हॅल्यूज कोणत्या आहेत, तर एडी ची व्हॅल्यू दिलेली आहे 15 आणि ए बी ची व्हॅल्यू दिलेली आहे 25. तर मी पहिली स्टेप काय करणार आहे, आता हा क्वेश्चन सोडवताना तुम्हाला काय करावं लागेल, मी सांगते तशा स्टेप्स लक्षात ठेवाव्या लागतील. तर पहिल्यांदा मी काय करते, बीडी ची व्हॅल्यू फाइंड आउट करते. आता इथे म्हणते मी बाय युजिंग पायथागोरस थिअरम. बाय युजिंग पायथागोरस थिअरम. तर कसं आहे पायथागोरस थिअरम, इज इक्वल टू साइन इथे देऊया. हा हायपोटेनियस आहे, त्याचा स्क्वेअर एडी स्क्वेअर प्लस बीडी चा स्क्वेअर. ए बी ची व्हॅल्यू आहे 25, त्याचा स्क्वेअर. एडी ची व्हॅल्यू आहे 15, त्याचा स्क्वेअर प्लस बीडी स्क्वेअर. हे झाले 625, 25 चा स्क्वेअर. हे झाले 225 प्लस बीडी स्क्वेअर. मी मगाशी म्हटलं की नाही की हा क्वेश्चन फक्त 10वी पुरता मर्यादित नाही, हा 8वी 9वी कोणत्याही वर्गातले विद्यार्थी सोडवू शकतात. कारण पायथागोरस थेरम यूज करणे हा भाग 9वीच्या पुस्तकात आहे, तो 8वीच्या पुस्तकात पण आहे. स्क्वेअर काढणे हा भाग सुद्धा 8वीच्या पुस्तकामध्ये आहे, 9वीच्या सुद्धा आहे. तर हे सबस्ट्रॅक्शन आली 400 इज इक्वल टू बीडी स्क्वेअर. इथे आपण म्हणूयात बाय टेकिंग स्क्वेअर रूट. आता हे सगळं मी कशासाठी करते आहे, तर याच्यामधल्या व्हॅल्यूज आपल्याला शोधायच्यात. ए बी फक्त दिलेली आहे, सी डी नाहीये किंवा डीएम किंवा हाईट पण दिलेली नाहीये. तर ती पहिल्यांदा आपण काय करत आहोत, हाईट फाइंड आउट करत आहोत. आता 400चं स्क्वेअर रूट आलं 20, बीडी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट बीडी. तर इथे बीडी ची व्हॅल्यू माझ्याकडे आलेली आहे 20. याला मी नंबर देणार आहे 1. बघा तुम्ही काय करा, स्टेप्स लक्षात ठेवा. तर स्टेप्स लक्षात ठेवल्या की तुम्हाला ते सोपं जाईल. आता बीडी ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर परत एकदा मी काय करते, हाच ट्रायंगल काढते. हा ट्रायंगल, हा एडीबी आणि याच्यामध्ये आता ही जी बीडी ची व्हॅल्यू मी काढलेली आहे ती व्हॅल्यू मी इथे घेते आणि काय करते, या ट्रायंगलचा मी एरिया फाइंड आउट करते. हा कसला ट्रायंगल आहे, हा आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. मग राईट अँगल ट्रायंगलचा एरिया कसा काढला जातो, हाफ इंटू प्रॉडक्ट ऑफ परपेंडिक्युलर साइड्स. मग परपेंडिक्युलर साइड्स म्हणजे कोणत्या, ज्या दोन साइड्सनी 90 डिग्रीचा अँगल तयार केलेला आहे त्या दोन साइड्सना परपेंडिक्युलर साइड असं म्हटलं जातं. मग हाफ इंटू 20 इंटू 15. हे इकडे 10 झाले, डिवाइड केलं. इथे काय गडबड होते, तर इथे काही वेळेला दोन्ही नंबरला विद्यार्थी डिवाइड करतात. बघा परत एकदा आपण 8वीचा हा अभ्यास शिकत आहोत की ज्याच्यामध्ये तुम्ही एरिया फाइंड आउट करायला शिकलेले आहात. 10 इंटू 15 द एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी
जो आहे तो आलेला आहे 150 स्क्वेअर युनिट. ही आली दुसरी स्टेप आली. आता मी काय करते, परत एकदा ट्रायंगल एबीडी कडे जाते बघा. फक्त पोझिशन चेंज करते आहे मी. हा ए बी डी आणि इथे आहे डीएम. आता हा एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी कसा मी फाइंड आउट करू शकेन, तर इथे मला फॉर्म्युला बदलावा लागेल. मग काय फॉर्म्युला येईल, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सेम आहे, ट्रायंगल एडीबी सेम आहे. एकदा फक्त काय केला मी, तो राईट अँगल ट्रायंगल दाखवला आणि एकदा कुठल्याही प्रकारचा ॲक्यूट ट्रायंगल तुम्ही त्याला म्हणू शकता. आता एडीबीचा एरिया आपण फाइंड आउट केला की नाही, 150 हाफ इंटू एबी ची व्हॅल्यू आहे 25 इंटू डीएम. ही व्हॅल्यू मला कुठून मिळाली, फ्रॉम इक्वेशन नंबर 1. आता मी काय करते पुढच्या स्टेपला, हे 150 आहे तसं आहे. आता हे जे 2 आहे ते कुठे आहे, डिनॉमिनेटरला आहे, ते जाईल न्यूमरेटरला. आणि 25 जे न्यूमरेटरला आहे ते जाईल डिनॉमिनेटरला. 25 6 जा 150, 6 इंटू 2 इज इक्वल टू डीएम. तर डीएम ची व्हॅल्यू आलेली आहे 12. याला मी नंबर देणार आहे 3. बघा, आपल्याला क्वेश्चन मध्ये हाईट फाइंड आउट करणं गरजेचं होतं. त्या हाईट पर्यंत आपण पोहोचलो. मी परत एकदा सांगते. आता काही विद्यार्थ्यांच्या मनात असा विचार येईल की आम्ही जर एसी फाइंड आउट केला तर काही हरकत नाहीये. तुम्ही एसी ची व्हॅल्यू काढली, सेम प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची, तरी पण तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. तर मी पहिल्यांदा बीडी ची व्हॅल्यू काढली, मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी काढला. तो एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी मी 2 प्रकारे लिहिला आणि मग त्यामुळे मला कशाची व्हॅल्यू मिळालेली आहे, डीएम ची व्हॅल्यू मला मिळालेली आहे. आता डीएम ची व्हॅल्यू काढली की नाही, तर डीएम इज इक्वल टू सीएन. कारण का, तर हाईट आहे कशाची, ट्रापेझियमची हाईट आहे, त्यामुळे सीएन ची व्हॅल्यू सुद्धा 12 येणार आहे. याला नंबर मी आता देणार आहे 4. इथे लिहून ठेवते, ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. बरोबर. आता आपण कशाकडे जाणार आहोत, आता आपण जाऊयात डीसी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता डीसी च्या व्हॅल्यू कडे आपण कसं जायचं बघा, हे आता कट करूयात. थोडासा जास्ती स्टेप वाला क्वेश्चन आहे, अवघड याच्यामध्ये काही नाहीये. आता मी हा ट्रायंगल काढते. इथे आहे डीएम, एएम आणि एडी. या एडी ची व्हॅल्यू 15 आहे मला माहिती आहे आणि डीएम ची व्हॅल्यू किती आहे 12. मी काय करणार आहे, इथे मी परत एकदा पायथागोरस यूज करणार आहे. मग इथे म्हणते बाय युजिंग पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम यूज करूया. 90 डिग्रीच्या समोर कोणती साइड आहे, एडी, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साइड्स कोण आहेत, एएम आणि डीएम. तर एडी ची व्हॅल्यू किती आहे, 15 आहे. एएम आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. डीएम किती आहे, 12 आहे. 15 चा स्क्वेअर किती आला, 225. आता वेगळ्या रस्त्याने जाऊ आपण. बघा, हे 15 स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर इज इक्वल टू आला एएम स्क्वेअर. इथे मी काय करते, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही आयडेंटिटी आपण इथे यूज करूयात. म्हणजे काय होईल, 15 मायनस 12, 15 प्लस 12 इज इक्वल टू एएम स्क्वेअर. 15 मायनस 12 आले 3 आणि 15 प्लस 12 आले 27 इज इक्वल टू आला एएम स्क्वेअर. हे आले 81 एएम स्क्वेअर. इथे काय म्हणूयात, बाय टेकिंग स्क्वेअर रूट एएम जो आहे त्या एएम ची व्हॅल्यू येणार आहे 9. आता इथे आपला नंबर येतो 5. 5व्या नंबर पर्यंत आपण पोहोचलो. मी काय सांगितलं, क्वेश्चन फार काही अवघड नाहीये, फक्त त्याच्या स्टेप्स खूप जास्ती आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील आणि फास्ट कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता ज्याप्रमाणे
हा इथे ट्रायंगल आहे, तसा सेम इकडे ट्रायंगल होतो आहे. कोणता? CNB. आणि मग त्याच्यामध्ये BC ची व्हॅल्यू 15 आहे, CN आपण फाइंड आउट केली 12. त्यामुळे BN जो आहे तो BN ऑटोमॅटिकली 9 येणार आहे. तर मग मी इथे काय म्हणते, देअरफॉर BN इज इक्वल टू 9 आणि याला नंबर देते बघा 6. आता पुढे हा, आता काय आहे, आता हा सेगमेंट आहे AB. हा सेगमेंट काय झालाय, 3 भागात डिवाइड झालाय. AB इज इक्वल टू AM प्लस MN प्लस BN. याचं रिझन काय आहे, A डॅश M डॅश N डॅश B. AB ची व्हॅल्यू आहे 25. AM जो आहे त्याची व्हॅल्यू आपण 9 फाइंड आउट केलेली आहे. BN ची व्हॅल्यू पण 9 आहे. कुठून आल्या व्हॅल्यूज? फ्रॉम इक्वेशन नंबर 5 अँड 6 अँड गिवन. तर बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो जॉमेट्रीचं आन्सर लिहिताना की हे सगळं लिहायला पाहिजे का? तर या ब्रॅकेट मधली प्रत्येक व्हॅल्यू तुम्ही व्यवस्थित लिहायची आहे, कारण प्रत्येक एक्झामिनरची पेपर तपासण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. सगळे शिक्षक पहिल्या स्टेप पासून एक एक स्टेप बघतील असं नाही. मधली कुठलीही स्टेप ते बघतात की ज्याच्यावरून त्यांना लगेच लक्षात येतं की तुम्ही क्वेश्चन कशा रीतीने सोडवलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ इथे ते बघतील 5, 6 गिवन आणि मग 5वी 6वी आणि गिवनची स्टेप बघतील, बस. इतकं सुद्धा पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना पुरेसं असतं. त्यामुळे आपण प्रत्येक स्टेप करेक्ट लिहायची. आता हे 25 इज इक्वल टू 9 प्लस 9 झाले 18 प्लस MN. इकडे गेले तर काय होतील, सबस्ट्रॅक्ट होतील. आणि मग इथे MN ची व्हॅल्यू जी आहे ती येईल 7. आता ह्याला मी नंबर देते 7. इथपर्यंत आल्यानंतर सुद्धा अजून आपलं काम झालेलं नाही. आता अँगल M इज इक्वल टू अँगल N इज इक्वल टू 90 डिग्री आहे ना. हा, सो क्वाड्रिलॅटरल DMNC इज रेक्टँगल. आणि मग रेक्टँगल मध्ये काय आहे, अपोजिट साइड ज्या आहेत त्या इक्वल असतात. तर त्यामुळे MN आणि DC इक्वल आहे. आणि आता इथे DC ची व्हॅल्यू मला किती मिळालेली आहे, 7. हे कुठून आलं, फ्रॉम इक्वेशन नंबर 7. तर मी इथे आता व्हॅल्यू सध्या काय करते, लिहून ठेवते. बघा मी परत एकदा स्टेप्स रिपीट करते आहे. पहिलं BD फाइंड आउट करायचा. BD वरून एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा. एरिया ऑफ ट्रायंगल वरून DM फाइंड आउट करायचा. DM वरून AM फाइंड आउट करायचा. AM वरून BN फाइंड आउट करायचा. AM आणि BN वरून MN फाइंड आउट करायचा. आणि MN फाइंड आउट केला की मग आपण काय फाइंड आउट केलेला आहे, DC फाइंड आउट केलेला आहे. आणि आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे जात आहोत. तर तो म्हणजे काय, जो क्वेश्चन विचारलेला आहे. काय क्वेश्चन विचारलेला आहे, टू फाइंड एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD हाफ इनटू सम ऑफ पॅरलल साइड्स AB प्लस DC इनटू DM म्हणजे काय, हाईट. तर हाफ इनटू AB ची व्हॅल्यू आहे 25, DC ची व्हॅल्यू आहे 7. हे ऍड करायचे, हे काही वेळेला मल्टिप्लाय केलं जातं. हाफ इनटू हे झाले 32 इनटू हे झाले 12, 2 6 12, 32 इनटू 6, 6 इनटू 2 12 कॅरी 1, 6 3 18 प्लस 1 92, 192 स्क्वेअर युनिट. हा आपण काय केलेला आहे, ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड आउट केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा थोडासा लेंदी वाटणारा पण स्टेप्स लक्षात ठेवल्या तर अतिशय सोपा असणारा असा क्वेश्चन आपण आता सोडवलेला आहे. तर मला असा नक्की विश्वास आहे की हा जर या प्रकारचा क्वेश्चन परीक्षेमध्ये आला तर तुम्ही तो जरूर सोडवू शकाल. किंवा आपण ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल 2 प्रकारे जो घेतला तर तुमच्या सिमिलॅरिटी लेसन मध्ये पण या प्रकारचा असा क्वेश्चन आहे
ज्याच्यामध्ये हाईट फाइंड आउट करायला अशा प्रकारे ट्रायंगल, एकच ट्रायंगल दोन प्रकारे फॉर्म्युला यूज करून एरिया काढावा लागतो. तर तुम्ही जरूर तो क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न कराल. त्याच्या आधी काय करा, व्हिडिओ नीट बघा, स्टेप्स सगळ्या लिहून काढा आणि त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न करा. आणि व्हिडिओ नीट बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.